श्री गणेशाय नमः. भगवंत गरुड पुराणातील 18व्या अध्यायामध्ये सांगतात, शेवटचा अध्याय. यामध्ये भगवान शिवाची स्तुती करतायत. जय जय देवेशा उमा रमणा, भक्त मानस रंजका, अंधक मर्दना, तुझे कृपेने लोक पावना, प्रेतकल्प व्याख्या नाम उदेले. भगवान शंकराची स्तुती करून या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितले की जर गर्भातच मूल मेले, अगर गर्भपात झाला तर कोणत्याही विधीची गरज नाही असं सुद्धा सांगतायत. तान्ह्या मुलाचा मृत्यू झाला तर फक्त खीर दान करावी. 2 वर्षापर्यंतचे मूल मरण पावले तर त्याला जमिनीत पुरावे असं सुद्धा भगवंत सांगतायत. 3 ते 5 वर्ष वयापर्यंत फक्त विष्णुबलीचा विधी करावा. 5 वर्षानंतर पृथोत्सर्ग करावा. संन्यासाची उत्तर क्रिया 11व्या दिवशी पुत्राने करावी. संन्यास व अग्निहोत्र कलीमध्ये वर्ज्य आहे, तथापि मृत्यूपूर्वी आतुर संन्यास घेता येतो. परंतु कलीमध्ये नामस्मरणाचे जे सामर्थ्य आहे ते सर्व धर्मकर्मे, योग, यज्ञ, तंत्र या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असं भगवंत सांगतात. महापापी जरी असेल तरी तो नामाने उद्धरतो. कृतयुगात होम हवने, त्रेतायुगात ध्यानधारणा, द्वापारात पूजा अर्चा, तर कलियुगात केवळ नामानेच उद्धार होतो असं भगवंत सांगतात. नामामध्ये सर्व व्रते, तीर्थे, यज्ञ, दान आली आहेत. त्यातही राम हा 2 अक्षराचा मंत्र अतिपवित्र आहे. काशीमध्ये शंकर मृत्यूसमयी हाच मंत्र जीवाला सांगतात. नाम कोणतेही असो, रामाचे, कृष्णाचे अथवा हरीचे, ते सर्व यातना चुकविते. जो सतत माझे नाम घेत असतो तो प्रपंचाचा त्याचा सर्व प्रपंचाचा भार मी वाहतो असं भगवंत सांगतात. अन्नापेक्षा श्रेष्ठ दान कोणतेही नाही, पतीहून श्रेष्ठ दैवत नाही, आईहून श्रेष्ठ तीर्थ नाही, पण नामाहून श्रेष्ठ कुठलाही धर्म नाही असं भगवंत 18व्या अध्यायामध्ये सांगतायत. पुढे देवानी गरुडाला संन्यासाचे श्रेष्ठत्व सांगून त्यात एकाहून एक वरचढ असे 6 प्रकार सांगून संन्यास ग्रहणाचे विधीसुद्धा सविस्तर वर्णन केले आहे. भगवंताने 18व्या अध्यायामध्ये जीवन कसे जगावे आणि नामस्मरणाचं वर्णन, महत्त्व यामध्ये सांगितलेले आहे. जीवन अतिशय सुंदर असं जगून अन्नदान करावे, श्राद्ध कधी चुकू नये आणि शेवटी आपलं जीवन हे योग्य योनीमध्ये जावं असं भगवंत 18व्या अध्यायामध्ये सांगतायत. ही कथा 18 अध्यायाची आहे. जसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्ही स्वीकारलात आणि असंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा. जय श्रीराम.